Welcome to the pinnacle of motorsport. This is Formula One, where 20 drivers push the limits of man and machine. नमस्कार मित्रांनो. गाड्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज, ताशी 300 ते 350 किलोमीटरचा वेग आणि जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध रेसर्स भारताच्या मातीत. तुम्हाला आठवतंय का 2011 साल, जेव्हा भारताने पहिल्यांदा इंडियन ग्रँड प्रिक्सचे आयोजन केले होते. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे होते. सचिन तेंडुलकर पासून ते शाहरुख खान पर्यंत सगळेच त्या ट्रॅकवर उपस्थित होते. असं वाटलं होतं की भारतात आता मोटर स्पोर्ट्सचं नवीन पर्व सुरू झालंय. 2011, 2012 आणि 2013 सलग 3 वर्षे हा थरार आपण अनुभवला. पण मग अचानक काय झालं? 2014 मध्ये होणारी रेस रद्द झाली आणि त्यानंतर आज तगायत F1च्या गाड्या भारतात परतल्याच नाहीत. जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असूनही F1ने भारताकडे पाठ का फिरवली? यामागे फक्त पैसे होते की राजकारण, की आपला टॅक्स नटला? आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत की F1ने भारतासोबतचा कॉन्ट्रॅक्ट नेमका का मोडला. या कहाणीची सुरुवात होते ते एका महत्वाकांक्षेने. भारताला जागतिक नकाशावर आणण्यासाठी JP ग्रुप यांनी एक धाडसी पाऊल उचललं. ग्रेटर नोएडा इथे त्यांनी तब्बल 2000 कोटी रुपये खर्च करून बुद्धा इंटरनॅशनल सर्किट म्हणजेच BIC उभारलं. मित्रांनो, हा काही साधा सुद्धा ट्रॅक नव्हता. हा ट्रॅक डिझाईन केला होता प्रसिद्ध जर्मन आर्किटेक्ट हर्मन टिल्के यांनी. जेव्हा F1चे ड्रायव्हर्स जसे की लुईस हॅमिल्टन आणि सेबेस्टियन वेटल इथे आले, तेव्हा ते सुद्धा या ट्रॅकच्या प्रेमात पडले. या ट्रॅकची रुंदी, त्यातील चढ उतार आणि वेगवान वळणे ड्रायव्हर्सना आव्हान देणारी होती. 2011 मध्ये पहिली शर्यत झाली आणि ती प्रचंड यशस्वी ठरली. 95,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरले होते. भारताची प्रतिमा उंचावली होती. पण या ग्लॅमरच्या मागे एक कायदेशीर आणि आर्थिक वादळ आकार घेत होतं, ज्याची कोणकोण तेव्हा कोणालाच लागली नाही. F1 भारतातून जाण्याचं सर्वात मोठं आणि महत्वाचं कारण म्हणजे सरकारचा दृष्टिकोन आणि कर प्रणाली. F1 रेस ज्या राज्यात होत होती ते उत्तर प्रदेश. त्यावेळेच्या तत्कालीन राज्य सरकारने एक विचित्र भूमिका घेतली. त्यांनी फॉर्म्युला 1ला क्रीडा म्हणजे स्पोर्ट्स मानण्यास नकार दिला आणि त्याला मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट या श्रेणीमध्ये टाकलं. आता तुम्ही म्हणाल की शब्दाने काय फरक पडतो? पण मित्रांनो, शब्दाने करोडो रुपयांचा फरक पडतो. जेव्हा एखादा इव्हेंट क्रीडा असतो तेव्हा त्याला टॅक्समध्ये सवलती मिळतात, पण जेव्हा तो मनोरंजन ठरतो तेव्हा त्यावर भरमसाठ एंटरटेनमेंट टॅक्स लागतो. सरकारने तिकीट विक्रीवर तब्बल 25 ते 100% पर्यंत कर लादला. त्यामुळे तिकिटे महाग झाली आणि सामान्य चाहत्यांच्या खिशाला परवडेनाशी झाली. सरकारचा तर्क असा होता की F1 मध्ये शारीरिक कष्टांपेक्षा मशीनचा म्हणजेच गाडीचा वापर जास्त होतो आणि हे फक्त श्रीमंत लोकांचे चोचले आहेत, म्हणून हा खेळ नसून हे मनोरंजन आहे. हा दृष्टिकोनच F1च्या मुळावर उठला. टॅक्सची समस्या फक्त तिकिटांपुरती मर्यादित नव्हती. F1 ही काही बॅट बॉल घेऊन खेळायची स्पर्धा नाही. यासाठी लागणाऱ्या गाड्या, इंजिन्स, टायर्स, इंधन आणि शेकडो टनांचे तांत्रिक साहित्य परदेशातून विमानाने भारतात आणावे लागते. जगातील इतर देशांमध्ये जिथे F1 होते तिथे सरकार या सामानावर कस्टम ड्युटी माफ करते किंवा तात्पुरती सवलत देते, कारण हे सामान रेस झाल्यावर परत जाणार असते. पण भारतीय कस्टम विभागाने यासाठी सवलत देण्यास नकार दिला. परिणामी F1 टीम्सना भारतात त्यांचे साहित्य आणण्यासाठी फार मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवावी लागत असे. एवढेच नाही तर व्हिसा मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आणि नोकरशाही म्हणजेच ब्युरोक्रसीचा त्रास यांच्यामुळे परदेशी टीम्स
आणि F1 व्यवस्थापन वैतागून गेले होते. त्यांना भारतात बिझनेस करणं म्हणजे डोकेदुखी वाटू लागलं. गोष्ट इथेच थांबली नाही. हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं. 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला, ज्याने F1च्या परतीचे दरवाजे जवळपास बंद केले. कोर्टाने मान्य केलं की बुद्धा इंटरनॅशनल सर्किट हे कायमस्वरूपी आस्थापन म्हणजे परमनंट एस्टॅब्लिशमेंट आहे. याचा अर्थ असा की फॉर्म्युला 1 ग्रुपला त्यांनी भारतातून कमावलेल्या उत्पन्नावर, ज्यात तिकीट विक्री, जाहिराती, हक्क यांच्यातून 40% कॉर्पोरेट टॅक्स भरावा लागेल. F1चे त्यावेळचे बॉस बर्नी एक्लेस्टन हे पक्के व्यापारी होते. त्यांचे धोरण स्पष्ट होते. आम्ही यजमान देशाला फी आकारतो, आम्ही टॅक्स भरत नाही. जगभरातील देश F1ला बोलण्यासाठी पैसे देतात, पण भारतात उलट F1लाच टॅक्स भरावा लागत होता. हे गणित त्यांना मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी भारतातून F1चा गाशा गुंडाळला. एकीकडे सरकारचा जाच होत होता, तर दुसरीकडे आयोजक JP ग्रुप स्वतः मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. F1 रेस आयोजित करण्यासाठी आयोजकाला, F1 व्यवस्थापनाला दरवर्षी मोठी लायसन्स फी सुमारे $40 मिलियन किंवा 250 ते 300 कोटी रुपये. JP ग्रुपचा रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय अडचणीत आला होता. ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होते. त्यांच्याकडे F1ला देण्यासाठी फीच नव्हती आणि सरकारकडून कोणताही पाठिंबा मिळत नव्हता. 2013ची रेस कशीबशी पार पडली, पण 2014 मध्ये पैसे नसल्यामुळे आणि टॅक्सच्या वादामुळे रेस रद्द झाली. त्यानंतर ती कधीच झाली नाही. JP ग्रुपने बनवलेला तो सुंदर ट्रॅक आता फक्त खासगी इव्हेंट्स आणि फोटोशूटसाठी वापरला जाऊ लागला. एक जागतिक दर्जाची सुविधा अशी धूळ खात पडली होती. पण मित्रांनो, एक म्हणे ना, रात्र सरली की पहाट होतेच. नुकतेच 2023 मध्ये याच ट्रॅकवर MotoGP भारत GP ही शर्यत पार पडली. मग तुम्ही विचाराल, आता काय बदललं? आता उत्तर प्रदेश सरकारने आपली भूमिका बदलली. त्यांनी MotoGPला पाठिंबा दिला, टॅक्समध्ये सवलती दिल्या आणि व्हिसा प्रक्रिया सोपी केली. याचा अर्थ सरकारला आता स्पोर्ट टुरिझमचे महत्त्व समजलेले आहे. पण एक प्रश्न उरतो, F1 परत येईल का? MotoGPच्या यशानंतर चर्चा नक्कीच सुरू झालेली आहे. F1चे नवीन मालक लिबर्टी मीडिया यांनी भारतासारखी मोठी बाजारपेठ हवी आहे. पण जोपर्यंत जुन्या टॅक्सच्या केसेस मिटत नाहीत आणि सरकारकडून लिखित हमी म्हणजेच सॉव्हरेन गॅरंटी मिळत नाही, तोपर्यंत F1चे भारतात परत येणे कठीण आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर F1ने भारत सोडला नाही, तर आपल्या क्लिष्ट कर प्रणालीने आणि नोकरशाहीने त्यांना बाहेर ढकलले. हा प्रश्न फक्त एकाच खेळाचा नव्हता, तर ईज ऑफ डुईंग बिझनेसचा होता. आज आपण टीव्हीवर सौदी अरेबिया, सिंगापूर किंवा अमेरिकेतील रेसेस पाहतो आणि विचार करतो की आपल्याकडे हे का नाही? आपल्याकडे ट्रॅक आहेत, फॅन्स आहेत, फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची. तुम्हाला काय वाटतं? भारतात पुन्हा F1च्या गाड्यांचा आवाज घुमला पाहिजे का? आणि सरकारने यासाठी टॅक्समध्ये सवलत द्यायला हवी का? तुमचे विचार मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रंजक केस स्टडीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप रेसिंग.